नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पोलीस भरतीसाठी सामान्य ज्ञान याची 25 प्रश्न बघणार आहोत आणि हा जो काय आहे तर हा आपला भाग क्रमांक 3 आहे. तर ही जी काही सिरीज आहे तर ती खास आपण पोलीस भरतीसाठी स्टार्ट केली आहे. तर आपला जर याला भरघोस प्रतिसाद मिळाला तर याच पद्धतीनं आपण बरेच असे आपण भाग या ठिकाणी बनवूयात की जी खास पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त अशी ठरतील की जी आगामी काळात जे काही पोलीस भरती येणार आहेत तर त्यासाठीही अतिशय आपल्याला उपयुक्त ठरतील. तर चला तर मग आपण स्टार्ट करूया ही आजची आपली सिरीज. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यात आढळत नाही. तर या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे तर कोणती जी काय आहे तर आदिवासी जमात महाराष्ट्रात आढळत नाही. तर नाही असा या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे. तर या ज्या काही प्रश्नाचं उत्तर आहे आपलं तर ते आहे पर्याय क्रमांक 3 कोरबा. तर जी काय कोरबा ही आदिवासी जी जमात आहे तर ही महाराष्ट्रात कोरबा जी काही आदिवासी जमात आहे तर ती ही महाराष्ट्रात आढळत नाही. तर कोकणी ही जी काही जमात आहे तर ती जर आपण बघितली तर कोकणी ही जमात सह्याद्री आणि जी काय आहे आपलं सातपुडा पर्वतरांग तर या ठिकाणी कोकणी ही जमात आढळते. त्यानंतर जर आपण बघितलं तर जो काय आहे तर आता प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की कोकणी ही जमात कुठे आढळते आणि त्यामध्ये सह्याद्री किंवा सातपुडा ही दोन्ही ऑप्शन दिले असतील तर त्या ठिकाणी आपल्याला हे माहिती हवं आहे. तर त्यासाठी आपण इतर पर्याय जे आहेत तर त्यांच्याविषयी देखील थोडंसं अभ्यास करूयात. आणि जर आपण मावची ही जमात बघितली का जो आपला पर्याय क्रमांक 3 आहे तर ही जी काही जमात आहे तर ही महाराष्ट्र, त्यानंतर मध्य प्रदेश आणि गुजरात या तिन्ही राज्यात आता जर आपण बघितलं तर ती साधारणतः कुठे तर या ठिकाणी मी महाराष्ट्राचा मॅप दाखवला आहे तर नंदुरबार त्यानंतर धुळे या भागात, म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे काही मध्य प्रदेशचा भाग येतोय, त्यानंतर इथे गुजरात आहे आणि हे आपलं महाराष्ट्र. तर या ठिकाणी आपल्याला ही जी काही जमात आहे की मावची ही जमात आणि ही जी काही मावची जमात आहे तर ही भिल्ल जी जमात आहे त्याचीच एक उपजमात असं आपण म्हणूयात तर ती मावची जमात आहे. तर या ठिकाणी आपण कोकणी कुठे आढळतात हे बघितलंय, त्यानंतर मावची ही जी काही जमात आहे तर ती कुठं आढळते हे बघितलं आपण नंदुरबार धुळे या भागात. त्यानंतर आपलं जो काही शेवटचा पर्याय आहे तर कोरकू. आता कोरकू ही जी काही आदिवासी जमात आहे तर ती कुठे आढळते तर ती आपल्या महाराष्ट्रात अमरावती जी आहे तर आता या ठिकाणी आपण बघूयात नकाशामध्ये की अमरावती कुठे आहे तर ती आता या ठिकाणी मी रेड मार्क दाखवतो अमरावती. तर या भागात जी कोरकू जी जमात आहे अमरावतीतील मेळघाट येथे तर ही जमात आढळते. अमरावती आणि मध्य प्रदेशच्या काही भागात देखील जी आहे तर ती कोरकू ही जमात आढळते. तर या ठिकाणी आपला प्रश्न काय होता की खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यात आढळत नाही तर ती आहे कोरबा. मग कोरबा आढळते कुठे तर कोरबा जी जमात आहे तर ती छत्तीसगड आणि झारखंड जे आहे आपल्या शेजारचं ही जे काही राज्य आहे छत्तीसगड तर याच्या पलीकडे एक झारखंड राज्य आहे की जी बिहारपासून वेगळं झालं आहे तर यांच्या सीमेवरती कोरबा ही जमात आढळते. तर अशा पद्धतीनं आपण चारही पर्याय या ठिकाणी बघितली का जेणेकरून परीक्षेच्या दृष्टीनं ते महत्त्वाचे आहेत. तर चला तर मग आपल्या पुढील प्रश्नाला. आपला पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी शाहू महाराजांचे कार्य कोणते. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आहे धर्मसुधारक, त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे राखीव जागांचा पुरस्कार आणि 3 आहे सामाजिक कायदे, 4 आहे यापैकी सर्व. तर आपल्याला शाहू महाराजांचे कार्य प्रत्येकाला माहीतच असतील. तर जवळजवळ आता यापैकी आपल्याला उत्तर काय घ्यावं लागेल याचं तर पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्व. तर ते धर्मसुधारकमध्ये देखील त्यांनी जर त्यांचं वेदवक्त प्रकरण बघितलं तर त्यावरून त्यांनी धर्मसुधारणा देखील केल्या आहे. बरेच असे सामाजिक कायदे देखील त्यांनी बनवले होते की आंतरजातीय विवाह वगैरे. त्यानंतर राखीव जागेंचा पुरस्कार देखील त्यांनी केला होता. तर आपल्याला शाहू महाराजांचं कार्य हे बरंच मोठं आहे तर हे आपल्याला माहिती आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय होईल तर पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व किंवा यापैकी सर्व. चला तर मग आपल्या पुढील प्रश्नाला. पुढील जो काही प्रश्न आहे आपला तर तो आहे फळ सिंचन पद्धतीचा अवलंब
धुळे जिल्ह्यात टिंबटिंब नदीवरती करण्यात आला. तर हे जे काही फड सिंचन आहे, फड सिंचन, तर ही एक पारंपरिक सिंचन पद्धत आहे की जी आपण अगदी म्हणू शकतो की खूप प्राचीन काळापासून ही फड सिंचन पद्धत चालत आली आहे. तर या ठिकाणी आपण फड सिंचनबद्दल जर बघितलं तर डॉक्टर माधव काळे म्हणून आहे की जे जागतिक दर्जाचे जलतज्ञ आहे. मी माधव काळे म्हणलो तर माधवराव चितळे हे जागतिक दर्जाचे जलतज्ञ आहे. तर ही जी काय आहे तर ती फड सिंचन जे राबवण्याचं काम तर हे डॉक्टर माधवराव चितळे जे आहे तर ते जागतिक जलतज्ञ आहे. तर ते जे आहे तर धुळे आणि नंदुरबार या ही जी काही जिल्हे आहेत तर यामध्ये ते राबवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ह्या जी फड सिंचन पद्धत आहे तर यामुळे जर आपण बघितलं तर जमिनी ज्या आहे तर ते क्षारवट किंवा आपण ज्याला म्हणतो की आम्लयुक्त वगैरे अशा काही होत नाही. आणि त्या ठिकाणी पिकांची रोटेशन पद्धत देखील अवलंबली जाते. तर अगदी प्राचीन काळापासून या पद्धतीचा अवलंब होतोय. तर ते राबवण्याचं काम कोण करतंय तर डॉक्टर माधव चितळे. आता फड सिंचन पद्धतीचा अवलंब झिळे जिल्ह्यात टिंबटिंब नदीवर करण्यात आला आहे. आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर ते आहे पांझरा नदी. आता आपण जर बघितलं तर धुळे जे काही शहर आहे धुळे तर हे देखील पांझरा या नदीकाठी वसलेलं आहे. तर हे देखील लक्षात ठेवायचं आहे की कधी कधी परीक्षेत असा देखील प्रश्न विचारला जातो की धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीवर वसलेलं आहे. तर आणि हे जे काय आहे तर बोरी, पांझरा, बुराई तर ह्या ज्या आहे तर त्या तापीच्या उपनद्या आहे. आणि जी तापी ही जी काही नदी आहे तर ही महाराष्ट्रातली कशी नदी आहे तर पश्चिम वाहिनी नदी आहे. कोणती तर तापी. हे देखील लक्षात ठेवायचं की कारण आता आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा नद्या ह्या कशा आहे तर त्या महाराष्ट्रातल्या ह्या बऱ्याचशा नद्या ज्या आहे आपल्या तर त्या आहे पूर्ववाहिनी. पण जे तापी ही जी काय आहे तापी आणि नर्मदा तर ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. तर हे देखील लक्षात ठेवायचं आपण, महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीनं. चला तर मग आपल्या पुढील प्रश्नाला. आपला पुढील प्रश्न आहे खालीलपैकी दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला नाही. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे की बांधलेला नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे. तर या जे काही प्रश्नाचं उत्तर आहे ते आपलं तर ते आहे पर्याय क्रमांक 3 जंजिरा हा जो काही किल्ला आहे तर तो शिवाजी महाराजांनी बांधलेला नाही. तर सुवर्णदुर्ग असेल का जो रत्नागिरीत आहे, त्यानंतर विजयदुर्ग असेल, त्यानंतर सिंधुदुर्ग असेल, तर ही जी काही सर्व किल्ले आहेत तर ती एकतर शिवाजी महाराजांनी जी आपरणं होती तर त्यांना पूर्णत्वास न्यायचं काम महाराजांनी केलं आहे. आणि त्यानंतर जो जंजिरा आहे तर तो सिद्धींनी बांधलेला आहे या ठिकाणी. आणि ही जी काय बाकीची जलदुर्ग आहे आता ही सर्व काय आहे तर ही जलदुर्ग आहे. म्हणजे ही पाण्यात बांधली गेलेली किंवा समुद्रात बांधली गेलेली आहे म्हणून यांना जलदुर्ग असं देखील म्हटलं जातं. चला तर मग आपल्या पुढील प्रश्नाला. आपला पुढील प्रश्न आहे दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहेत. तर या जे काही प्रश्नाचं उत्तर आहे आपलं तर ते आहे पर्याय क्रमांक 2 इचलकरंजी. आता या ठिकाणी बरेच लोक कन्फ्यूज होऊन जातात, मिरज वगैरे करून येतात कारण सांगली मिरज वगैरे. आता या ठिकाणी प्रश्नच असा विचारला की दक्षिण महाराष्ट्रातली आणि लोकांना माहिती नसतं. तर इचलकरंजी कुठे आहे तर ते कोल्हापूरमध्ये आहे. चला तर मग आपल्या पुढील प्रश्नाला. पुढील आपला प्रश्न आहे सातपुडा पर्वतरांगेमुळे टिंबटिंब नद्यांची खोरी ही वेगळी झाली आहेत. तर आता जी आपण सातपुडा पर्वतरांग बघूयात तर सातपुडा पर्वतरांग जी आहे तर ती आपलं जो काय महाराष्ट्राचा उत्तर भाग आहे. आता या ठिकाणी मी दाखवतोय रेड कलरने. या ठिकाणी आपण सातपुडा पर्वतरांग ही बघू शकतो. आणि आता मी येलो याने दाखवतोय तर या ठिकाणी ही जी काय आहे तर ही आपली तापी आहे. आणि सातपुडाच्या पलीकडनं मी कलर चेंज करतोय पेनचा. या ठिकाणी ब्ल्यू कलर घेतोय तर या ठिकाणी मी ब्ल्यू कलरने दाखवतो. तर सातपुडा पर्वताच्या उत्तर दिशेवरनं कोणती नदी वाहते तर ती या ठिकाणी कोणती वाहते तर नर्मदा.
का जी गुजरात आणि महाराष्ट्रात, आता महाराष्ट्रातून अगदी थोडासा हिचा प्रवास आहे की 54 किलोमीटरचाच आहे, का जे आपलं जो नंदुरबार जिल्हा आहे तर त्यातनं ती वाहते. तर आता या ठिकाणी आपण बघू शकतात की ही सातपुडा पर्वतरांग आणि या ठिकाणी आपली ही तापी. तर यांना कशाने कोणत्या पर्वतरांगेने जी ही दोन नदींची खोरी वेगळी केली, तर ती आहे सातपुडा पर्वतरांग. आणि कोणती दोन नद्या सेपरेट झाल्या, तर नर्मदा आणि तापी. त्याच पद्धतीनं आपण इतर देखील बघूयात की इतर कोणत्या ज्या आहे तर ती नद्यांची खोरी पर्वतरांगेंमुळे सेपरेट झाली. आता जर प्रश्न असा विचारला की तापी आणि गोदावरी, या ठिकाणी आपण बघू शकतात की ही गोदावरी नदी आणि ही या ठिकाणी आपण काय बघू शकतात तर ही तापी नदी. तर ही कोणत्या पर्वतरांगेमुळे विलग झाली आहे, तर सातमाळा रेंज किंवा त्यालाच आपण अजंता रेंज असं देखील म्हणतो, तर त्याच्यामुळे ती वेगळी झाली आहेत. आणि या ठिकाणी जर आपण पुढे येऊन बघितलं तर भीमा आणि गोदावरी, तर ही कशामुळे, आता या ठिकाणी आपण भीमा बघू शकतो आणि या ठिकाणी हरिश्चंद्र बालाघाट जी पर्वतरांग आहे तर ती बघू शकतो. म्हणजे गोदावरी आणि भीमा यांना कोणत्या पर्वतरांगाने विलग केलं आहे, तर ते आहे हरिश्चंद्र बालाघाट. त्यानंतर भीमा आणि जे आहे पंचगंगा, तर या ठिकाणी यांना कोणी वेगळं केलं आहे, तर या ठिकाणी महादेव पर्वतरांगा आहे. तर यांनी जे आहे तर भीमा आणि या ठिकाणी कृष्णा नदी, का जी पंचगंगा पुढे येऊन कृष्णेला मिळते, तर यांना विलग कुणी केलं आहे, तर ते केलं आहे महादेव पर्वतरांगेंनी. तर या पद्धतीनं आपल्याला बरंच क्लिअर झालं असेल की या ठिकाणी आपण जर बघितलं तर गोदावरी व भीमा दिलं आहे आणि पुढे पर्याय क्रमांक 3 मध्ये भीमा व कृष्णा, तापी व पूर्णा अशी बरीचशी खोरी दिली. तर आपण या जे काही प्रश्नाचं उत्तर आहे, सातपुडा पर्वतरांगेमुळे टिंबटिंब नद्यांची खोरी वेगळी झाली आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नर्मदा व तापी. ते या ठिकाणी आपण बघितली. त्यानंतर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 काय दिला आहे, तर गोदावरी व भीमा. तर या ठिकाणी आपण बघू शकतो तर गोदावरी, या ठिकाणी बघू शकतो आपण, मी ब्ल्यू पेनने दाखवतो गोदावरी आणि या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय तर भीमा. तर हे कोणतं आहे की हरिश्चंद्र बालाघाट, हरिश्चंद्र बालाघाट. तर या ज्या हरिश्चंद्र बालाघाट ही जी काही पर्वतरांग आहे तर यामुळे गोदावरी आणि भीमा. त्याच पद्धतीनं जर आपण बघितलं तर भीमा आणि कृष्णा, तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यामुळे कोणती सेपरेट झाली, तर या ठिकाणी आपण बघू शकतो तर ही भीमा आणि ही जी काय आहे तर ही कृष्णा. तर ही कोणामुळे सेपरेट झाली, तर ही महादेव पर्वतरांग. महादेव पर्वतरांगेमुळे हे दोन सेपरेट झाले. आणि या ठिकाणी आपण पर्याय 2 बघितले. आणि तापी आणि पूर्णा, आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर तापी व पूर्णा अशी कोणत्याही याच्यामुळे, कारण जी पूर्णा आहे तर ती तापीचीच उपनदी आहे, तर असं काही सेपरेट झालेलं नाही. तर हा जस्ट एक पर्याय म्हणून त्यांनी दिला. तर आपण इतर पर्यायांविषयी देखील माहिती बघितली, तर लक्षात ठेवायचे बाकीचे पण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्याच अनुषंगाने आपल्याला पुढे देखील प्रश्न विचारू शकतात. चला तर मग पुढील प्रश्न आपल्या महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार टिंबटिंब म्हणजे कसा आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर पूर्व पश्चिम म्हणजेच कसा, म्हणजे हा झाला पश्चिम किनारा आणि हे झालं पूर्व आणि हा झाला आपला पश्चिम किनारा. तर काय विचारलं आपल्याला प्रश्नात, तर प्रश्नात आपल्याला विचारलं आहे की पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर, हे झाले आपले उत्तर आणि या ठिकाणी हे झालं दक्षिण. तर मी या ठिकाणी मॅप दाखवला आहे. तर यात आपण बघू शकतात की आपल्या उघड डोळ्यांना देखील जे पश्चिम पूर्व विस्तार आहे तर तो मोठा दिसतोय उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा. तर आपला प्रश्न काय विचारला आहे, महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार हा कसा आहे, तर तो कमी आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं या ज्या काही प्रश्नाचं उत्तर आहे तर ते काय होईल, पर्याय क्रमांक 1 म्हणजे काय आहे तर कमी आहे. आता परीक्षेत असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्राचा
दक्षिण उत्तर विस्तार हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा त्यावेळेस काय आलं असतं आपल्या प्रश्नाचं उत्तर, तर तो जास्त आहे असं आलं असतं. आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर उत्तर दक्षिण हा जवळजवळ किती आहे, तर हा 750 किलोमीटर आहे. आणि पूर्व पश्चिम किंवा पश्चिम पूर्व किती आहे, तर हा जवळजवळ आहे 800 किलोमीटर. तर यावरनं देखील आपल्याला अंदाज येईल. हे देखील फिगर लक्षात ठेवायचे आहे आपल्याला. आणि जो महाराष्ट्राला जो काही सागरी किनारा लाभलेला आहे तर तो किती आहे, तर तो 720 किलोमीटर. अशा या पद्धतीनं आपण जे काही महत्त्वाचं आहे तर ते कव्हर केलं आहे. तर आणि आपलं जे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे तर ते देखील एक लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याचदा कधी परीक्षेमध्ये हे देखील विचारलं जातं आणि डायरेक्ट या ठिकाणी ती फिगर विचारली जाते. तर ते किती आहे, 7,07,713 स्क्वेअर किलोमीटर किंवा चौरस किलोमीटर काय आहे, तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ. लक्षात ठेवायचं आहे की जी काय माहिती मी सांगतोय तर ते तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायची, परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. चला तर मग आपल्या पुढील प्रश्न आहे आपला, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो. तर आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा जो काय आहे तर हा आपला महाराष्ट्र आहे. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही आपली सह्याद्रीची पर्वतरांग आहे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर अरबी समुद्र आहे आणि हे नैऋत्य ईशान्य वारे असे या ठिकाणी ईशान्येकडे वाहतात. तर काय होतं की या ठिकाणी जर बघितलं आपण तर ही सह्याद्रीची पर्वतरांग आहे. तर ही जी काय अरबी समुद्र वरून येणारे खारे वारे या ठिकाणी जी आपली सह्याद्रीची रांग आहे जिचा विस्तार आपण जर बघितलं तर उत्तर दक्षिण आहे. तर या ठिकाणी या रांगेला येऊन हे जे काय आहे तर ते खारे वारे किंवा जे आपण म्हणतो की मोसमी वारे या ठिकाणी अडवले जातात. आणि बरंचसं जे काही पाऊस आहे तर तो जे काही आपला कोकण भाग आहे तर यात बराचसा पाऊस आपल्याला पडतो किंवा बराचसा पाऊस हा या ठिकाणी कोसळतो. तर आणि ज्यावेळेस हे वारे पुढे जातात तर हे आपल्याबरोबर अगदी थोडा बाष्प घेऊन जातात किंवा ती पुढे वाहत जातात. आणि या ठिकाणचा जो प्रदेश आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर बराचसा हा पर्जन्य छायेचा प्रदेश आपल्याला जाणवतो. म्हणजे या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे कमी, म्हणजे अगदी 100 सेंटीमीटरपेक्षा देखील कमी पाऊस पडतो. तर आपल्याला प्रश्न काय विचारला की सह्याद्रीच्या पूर्वेकडील, आता ही जी काय आहे तर ही आपली पश्चिम जो आहे तर तो किनारा, आणि या सह्याद्रीच्या ही जी काही बाजू आहे तर ही आपलं पूर्वेकडील प्रदेश आहे. तर म्हणजे काय होतं की ही इकडे पाऊस हा अगदी कमी प्रमाणात पडतो, म्हणून या प्रदेशाला काय म्हणतात तर पर्जन्य छायेचा प्रदेश. म्हणून आपल्याला प्रश्न काय विचारला की सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो. तर पर्याय क्रमांक 1 अतिपर्जन्याचा प्रदेश, दुसरा आहे ओल्या दुष्काळाचा प्रदेश, तिसरा आहे पर्जन्य छायेचा प्रदेश आणि चौथा आहे तराई. तर आता या ठिकाणी मी सांगितलं तुम्हाला की पूर्वेकडील काय ओळखला जातो तर पर्जन्य छायेचा प्रदेश. तर या ठिकाणी आपल्याला जे काही प्रश्नाचं उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 3. चला तर आपल्या पुढील प्रश्न आहे आपला, जैतापूर जवळ माडबन येथे कोणता ऊर्जा प्रकल्प उभा राहत आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अणुऊर्जा प्रकल्प. आता तो देखील जवळजवळ कॅन्सल होण्याच्या मार्गावरती आहे. ओके, पण आपण लक्षात ठेवायचं की किंवा कोणता प्रकल्प उभा राहणार होता असा देखील प्रश्न विचारला तर तो आपल्याला सांगता आला पाहिजे. तो म्हणजे कोणता, तर अणुऊर्जा प्रकल्प. पुढील आपला प्रश्न आहे, भारतात बलाढ्य साम्राज्य कोणी निर्माण केली होती असा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिले, ए आहे चंद्रगुप्त मौर्य, बी आहे सम्राट अशोक, सी आहे अकबर बादशाह, डी आहे तुर्की. म्हणजे याचा काही संबंधच नाही, म्हणजे तुर्कींनी त्यांना असं विचारायचं आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक आपल्याला ए व बी दोन विचारलं आहे आपल्याला, सी आणि डी दोन्ही. पर्याय 3 दिला ए बी सी आणि पर्याय 4 दिला यापैकी सर्व. तर या ज्या काही प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला, आपण जर मध्ययुगीन भारताचा इतिहास जर बघितला तर त्यामध्ये सम्राट अशोक असतील, चंद्रगुप्त मौर्य असतील किंवा अकबर बादशाह असतील तर यांची सर्वांची साम्राज्य ही कशी होती तर बलाढ्य साम्राज्य होती. आता जी सम्राट अशोक आणि चंद्रगुप्त मौर्य तर हे आपण जर बघितलं तर प्राचीन भारताचा इतिहास त्यातनं येतात आणि जे मध्ययुगीन इतिहास आहे तर त्यामध्ये अकबर बादशाह येतात. तर या जे काही प्रश्नाचं उत्तर आहे आपलं तर ते आहे पर्याय क्रमांक 3 ए बी आणि सी. म्हणजे तिघांनीही भारतात बलाढ्य साम्राज्य
निर्माण केली होती. चला तर आपल्या पुढील प्रश्नाला. आपला पुढील प्रश्न आहे, वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने कोणत्या खंडाचा दक्षिण टोकास वळसा घालून तो कालिकत येथे पोहोचला होता? तर आता आपण जर बघितलं तर मी या ठिकाणी दाखवतो की या ठिकाणी पोर्तुगीज म्हणजे पोर्तुगाल हे जे काही देश आहे तर तो या ठिकाणी आहे. तर हा जो काही पोर्तुगीज खलाशी होता वास्को द गामा, तर त्याने काय केलं की आपलं जहाज इथून जे काय माझं पेनचं हे दिसतंय मार्किंग, तर या पद्धतीने वळसा घालून आणि हा जो काय आपला भारत देश तर तो या ठिकाणी केरळ येथील कालिकत बंदराजवळ तो पोहोचला होता. म्हणजे त्यांनी कुठे वळसा घातला, तर त्यांनी जो काही हा आफ्रिका खंड आहे तर त्याला त्यांनी वळसा घातला आणि तो भारतात कालिकत येथे पोहोचला. तर आपला प्रश्न काय आहे, तर वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने कोणत्या खंडाच्या दक्षिण टोकास वळसा घालून तो कालिकत येथे पोहोचला. आता कालिकत कुठे मी तुम्हाला सांगितलं की केरळमध्ये, आणि तो कोणत्या खंडाला वळसा घातला, तर या ठिकाणी आपण बघू शकतात की त्यांनी आफ्रिका या खंडाला वळसा घालून तो कालिकत येथे भारतात पोहोचला. चला तर आपल्या पुढील प्रश्नाला. तर आपला पुढील प्रश्न आहे की पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले. तर आता या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक 1 आहे इसवी सन 1914, पर्याय क्रमांक 2 आहे इसवी सन 1916, पर्याय क्रमांक 3 आहे 1913, पर्याय क्रमांक 4 आहे 1915. तर या ठिकाणी आपण जर आपल्याला सर्वांना माहीतच असेल तर पहिलं महायुद्ध हे कधी स्टार्ट झालं होतं. पहिले महायुद्ध तर ते कधी स्टार्ट झालं होतं, तर ते 28 जुलै 1914 मध्ये. आणि ते कधीपर्यंत चाललं, तर ते चाललं 11 नोव्हेंबर 1918 पर्यंत. म्हणजे जवळजवळ हे जे चाललं तर हे किती चाललं, तर 4 वर्ष आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि दुसरं जे महायुद्ध आहे, दुसरे महायुद्ध, तर हे 1939 पासून ते 1945 पर्यंत, की जे आपण म्हणू शकतो की 9 मे पर्यंत, असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो 9 मे 1945 पर्यंत. तर पहिले महायुद्ध कधी सुरू झाले आपल्याला हे विचारलं आहे. तर याच्या काही प्रश्नाचं उत्तर आहे आपलं, तर ते आहे पर्याय क्रमांक 1 इसवी सन 1914. तर या ठिकाणी आपल्याला केव्हा सुरू झाले म्हणजे ते समाप्त केव्हा झाले हे देखील विचारलं जाऊ शकतं. तर ते देखील लक्षात ठेवायचं 1918. आता ज्या पद्धतीनं आपल्याला पहिले महायुद्ध विचारलं तर दुसरे देखील विचारू शकतात. तर दुसरे महायुद्ध कधी सुरू झाले, तर ते 1939. आणि या महायुद्धाची समाप्ती केव्हा झाली, तर ती 1945. ओके, तर सर्व महत्त्वाचं आहे. तर यावरूनच आपल्याला पुढील प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात. चला तर मग पुढील प्रश्नाला. पुढील प्रश्न आहे आपला या ठिकाणी 1917 मध्ये रशियात झालेल्या राज्यक्रांतीमध्ये कोणाच्या विचारांचे मोठे योगदान होते. तर या ज्या काही प्रश्नाचं उत्तर आहे आपलं, तर ते आहे पर्याय क्रमांक 1 कार्ल मार्क्स. तर सगळ्यांना माहीतच आहे की 1917 मध्ये जी रशियात क्रांती झाली होती, तर त्या जी काही राज्यक्रांती झाली होती, तर कोणत्या विचारवंताचे मोठे योगदान होते, तर कार्ल मार्क्स यांचे मोठे योगदान होते. लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकाने. त्यानंतर आपला पुढील प्रश्न आहे की इटलीचा आक्रमक हुकुमशहा कोण होता. तर या ज्या काही प्रश्नाचं उत्तर आहे आपलं, आता या ठिकाणी आपण आधी पर्याय वाचू की पर्याय क्रमांक 1 आहे हिटलर, 2 आहे केमल पाशा, 3 आहे सुलतान माजिद आणि 4 आहे मुसोलिनी. तर या ठिकाणी हे जे काही प्रश्नाचं उत्तर आहे आपलं, तर इटलीचं या ठिकाणी विचारलं आहे. आणि बऱ्याचदा मुलं एक्झाममध्ये कन्फ्यूज होऊन जातात आणि हिटलर हे जे काय आहे तर हे मार्क करून येतात. तर या जे काही प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 मुसोलिनी. तर हे इटलीचा या ठिकाणी विचारलं आहे आपल्याला, इटलीचा. तर कोण आहे, मुसोलिनी. आणि जर जर्मनीचा विचारलं असतं तर मग कोण झालं असतं आपल्या या प्रश्नाचं उत्तर, तर ते हिटलर झालं असतं. ओके, लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकाने, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यानंतरच जे आहे तर ते मार्क करायचं एक्झाममध्ये. चला तर आपल्या पुढील प्रश्नाला. तर या ठिकाणी आपला पुढील प्रश्न आहे, सहारा वाळवंटामुळे आफ्रिका खंडाचे किती नैसर्गिक भाग पडले. आता सहारा वाळवंट जे आहे तर हे जगातील सर्वात मोठं वाळवंट आहे आणि त्यामुळे आफ्रिका खंडाचे किती भाग बनले, तर 2 भाग बनले. तर एक बदाऊन म्हणून एक भाग आहे. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर असं या पद्धतीनं आफ्रिका खंड आहे आणि त्याच्या जे उत्तरेला आहे तर इथे सहारा वाळवंट आहे आणि सहारा वाळवंटाच्या पलीकडेच भूमध्य समुद्र आहे.
आणि जर आपण बघितलं तर दक्षिण टोक्याला काय आहे तर हे बदाऊन म्हणून एक भाग आहे की जो थोडंसं म्हणजे ते या ठिकाणी आपण म्हणू शकतो की थोडा पाण्याचा प्रदेश आहे. आणि सहारा वाळवंट जर बघितलं तर हा जगातला सर्वात मोठा वाळवंट आहे. तर लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर सहारा वाळवंटामुळे आफ्रिका खंडाचे किती नैसर्गिक भाग झाले तर 2 आणि हे जगातील सर्वात मोठं वाळवंट आहे. चला तर मग आपल्या पुढील प्रश्न आहे आपला, दुसऱ्या महायुद्धात अमेरिका, त्यानंतर रशिया, त्यानंतर इंग्लंड यांच्यामध्ये कोणत्या दोस्त राष्ट्रांचा समावेश होता. तर आता या ठिकाणी ज्यावेळेस दुसरं महायुद्ध झालं तर यात 2 राष्ट्र होती. तर त्यामध्ये कोणतं होते की दोस्त राष्ट्र. म्हणजे काय झालं की ग्रुप पडले गेले दुसऱ्या महायुद्धात, का जे युरोपमध्ये जे बरेचसे देश आहे तर त्यांचे काही ग्रुप बनले गेले आणि जगातील जे काही इतर देश आहे तर यांच्यात एक ग्रुप फॉर्म झाले. तर त्यांना असं म्हटलं जातं की दोस्त राष्ट्रे आणि दुसरं आहे अक्षराष्ट्रे. तर आता यातली जी काही महत्त्वाची आहे तर ती आपण फक्त बघूयात की जी दोस्त राष्ट्रांमध्ये कोण होतं तर त्यामध्ये फ्रान्स होतं, त्यानंतर भारत होतं. आता असं झालं की त्यावेळेस भारत हा इंग्रजांच्या आधिपत्याखाली होता. तर जशी ब्रिटन वगैरे ही देश दोस्त राष्ट्रात सामील झाली तर भारत देखील त्या दोस्त राष्ट्रांमध्ये जे आपण म्हणू शकतो की डिफॉल्ट त्याच्यात येऊनच गेला तो. त्यानंतर अमेरिका होतं. तर ही जी काय आहे तर मी जी सांगतोय तर ती महत्त्वाची. त्यानंतर रशिया होतं की त्यावेळेसचं ते काय होतं तर सोव्हिएत संघ म्हणून ओळखला जायचा रशियालाच. त्यानंतर चीन होतं. तर ही सर्व काय होती तर ही दोस्त राष्ट्रांमध्ये सहभागी होती. त्यानंतर जी अक्षराष्ट्र होती तर त्यामध्ये कोण होतं की जर्मनी होतं, त्यानंतर जपान होतं आणि त्यानंतर इटली. तर ही जी काय आहे तर ही मी महत्त्वाची सांगितली. तर इतर राष्ट्र देखील त्यामध्ये होती. आणि आपण जर बघितलं तर दुसरं महायुद्ध आहे यापूर्वी आपण बघितलं की कधी त्याचं समाप्ती झाली तर ती 1945 की ज्यावेळेस जपानचे हिरोशिमा आणि नागासाकी म्हणजे नागासाकीला ज्यावेळेस शेवटचा अणुबॉम्ब टाकला गेला तर तेव्हा जी अक्षराष्ट्रे तर त्यांनी दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती किंवा त्यांनी शरणगती या ठिकाणी अक्षराष्ट्रांनी पत्करली आणि या पद्धतीनं जे दुसरं महायुद्ध आहे तर ते संपलं होतं. तर या पद्धतीनं आपण जे आहे तर दुसऱ्या महायुद्धात अमेरिका, रशिया, इंग्लंड यामध्ये कोणत्या दोस्त राष्ट्रांचा समावेश होता तर या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं तर ते आहे पर्याय क्रमांक 2 फ्रान्स याचा. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर जर्मनी असेल, जपान असेल, इटली असेल तर ही कोणती राष्ट्र होती तर ही अक्षराष्ट्र होती. आणि दोस्त राष्ट्रांमध्ये कोण होतं तर फ्रान्स होतं, अमेरिका होतं, रशिया होतं, चीन होतं, भारत होतं, इंग्लंड वगैरे ही देश जी आहे तर ती दोस्त राष्ट्रांमध्ये त्यांचा समावेश होता. चला तर मग आपल्या पुढील जो काही प्रश्न आहे आपला तर तो आहे जागतिकीकरण म्हणजे काय किंवा जागतिकीकरणात कोणत्या घटकांचा समावेश होतो. तर या ठिकाणी जर बघितलं आपल्याला तर विधान अ दिलंय, जगात केंद्रीय आर्थिक व्यवस्था निर्माण करणे, औद्योगिकीकरण वाढवणे, आयात निर्यात सुलभ करणे. आता जागतिकीकरण म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला विचारलंय. तर या जे काही प्रश्नाचं उत्तर आहे आपलं तर ते आहे पर्याय क्रमांक 2 ABC म्हणजेच काय तर वरीलपैकी सर्व. आता जगात केंद्रीय अर्थव्यवस्था निर्माण करणे तर हा देखील जागतिकीकरणाचा एक जो आहे तर तो पैलू असू शकतो. त्यानंतर पर्याय ब सांगितला की औद्योगिकीकरण वाढवणे तर हा देखील त्याच्या जागतिकीकरणा पाठीमागचा उद्देश असू शकतो. आणि सी जो काय आहे तर तो आयात निर्यात सुलभ करणे तर हे देखील त्या पाठीमागचं जे आहे तर तो घटक असू शकतो जागतिकीकरणाचा. चला तर आपल्या पुढील प्रश्नाला, जो काय आपला पुढील प्रश्न आहे तर तो आहे भाषा, प्रदेश, धर्म यांचा वेगळेपणाला टिंबटिंब असे म्हणतात. तर या ठिकाणी जी भाषा, प्रदेश, धर्म यांच्या वेगळेपणाला टिंबटिंब असे म्हणतात आपल्याला विचारलंय. तर पर्याय क्रमांक 1 आहे एकता, 2 आहे विविधता, 3 आहे विषमता आणि 4 आहे समानता. आता असे जर प्रश्न विचारले गेले तर व्यवस्थित वाचायचे. या ठिकाणी आपण बरंच कन्फ्यूज होऊन जातं की आता एकता तर आपण काही घेणार नाही कारण वेगळेपणा असं विचारलंय, पण विविधता, विषमता किंवा समानता तर यामध्ये आपण कन्फ्यूज होऊन जातो की विषमता येऊ शकतं किंवा विविधता येऊ शकतो. या 2 पर्यायांमध्ये आपण
बरंचसं गोंधळून जातो. तर या जे काही प्रश्नाचं उत्तर आहे आपलं तर ते आहे पर्याय क्रमांक 2. आता भाषा वेगळी असणे किंवा प्रदेशाचं थोडा वेगळापणा असणे किंवा धर्माचं वेगळापणा असेल तर आपण त्याला विविधता म्हणतो. तर विषमता काय असं म्हणत नाही. तर विषमता ही टर्मच थोडी वेगळी आहे. तर या ठिकाणी आपला पुढील प्रश्न आहे, भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होते? तर प्रत्येकाला माहिती आहे की भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होते, तर ती होते 10 वर्षांनी. म्हणजे या ठिकाणी आपल्या या जे काही प्रश्नाचं उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 4, 10. आणि आपली जी पहिली जनगणना आहे की भारताची पहिली जनगणना कधी झाली होती, तर ती 1872 मध्ये. ओके, स्वातंत्र्यपूर्वी काळात. तर ती कोणाच्या काळात झाली होती, तर ती झाली होती लॉर्ड मेयोच्या काळात. आणि जे आहे तर आपली स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कधी झाली होती, तर ती 1951 मध्ये. तर या ठिकाणी आपण बघू शकतो तर भारताची पहिली जनगणना कधी, तर ती 1872 मध्ये लॉर्ड मेयोच्या काळात. आणि स्वतंत्र भारताची पहिली जनगणना तर ती कधी झाली, तर ती 1951 मध्ये. तर लक्षात ठेवायचं सर्व महत्त्वाचा डाटा आहे. तर नियमितपणे किती वर्षांनी होते, तर ती होते 10 वर्षांनी. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे काय आहे पर्याय क्रमांक 2, 5, तर जी काय व्याघ्र जनगणना आहे आपलं तर ती दर 5 वर्षांनी या ठिकाणी होत असते. पुढील जो काही प्रश्न आहे आपला, तर धुळे हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? या ठिकाणी आपल्याला असा प्रश्न विचारला आहे, धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर आपण जर बघितलं तर प्रशासनाच्या सोयीसाठी असे 6 महसूल विभाग केले आहेत. तर किती महसूल विभाग केले आहेत, तर 6 महसूल विभाग केले आहे. आणि या ठिकाणी आपल्याला जर विचारलं की धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो, आधी आपण या प्रश्नाचं उत्तर बघूया आणि नंतर बाकीचं डिटेल बघूयात. तर या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 1 दिलाय पुणे, 2 दिलाय औरंगाबाद, 3 दिलाय नाशिक, 4 दिलाय अमरावती. आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर ही जी काय आहे तर ही या ठिकाणी आपण हे बघू शकतो की हा धुळे जिल्हा आहे. आणि ही जे काय आहे तर हा नाशिक डिव्हिजन म्हणजेच काय, तर नाशिक विभाग. तर या ज्या काही प्रश्नाचं उत्तर होईल आपलं तर ते होईल पर्याय क्रमांक 3, नाशिक. धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो, तर तो नाशिक प्रशासकीय विभागात होतो. तर प्रशासनाच्या सोयीसाठी जे आहे तर ते 6 महसूल विभाग केले आहे. तर आपण ते महसूल विभाग या ठिकाणी बघूयात. तर किती महसूल विभाग आहेत, तर किंवा प्रशासकीय विभाग किती आहे, तर ते 6. हा देखील प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र राज्यात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत, तर ते आहेत 6. आता या ठिकाणी ते 6 कोणते कोणते मग, तर ते बघूयात आपण. तर आपण पहिलं बघूयात पुणे, त्यानंतर दुसरं आहे कोकण, त्यानंतर तिसरं आहे नाशिक, त्यानंतर चौथं आहे औरंगाबाद, त्यानंतर 5वं आहे अमरावती आणि 6वं आहे नागपूर. तर या ठिकाणी किती झाले, तर 6 प्रशासकीय विभाग झाले. आणि ह्या ज्या काही प्रशासकीय विभाग आहे तर ह्या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत, तर हे देखील आपण या ठिकाणी बघूयात. तर पुण्यामध्ये 5 जिल्हे, त्यानंतर कोकणात 7 जिल्हे, त्यानंतर नाशिक जे काही विभाग आहे तर त्याच्यात देखील किती आहे, तर 5 जिल्हे आहे. त्यानंतर औरंगाबादमध्ये 8 जिल्हे आहेत. त्यानंतर आपण अमरावती बघितलं तर अमरावतीमध्ये 5 आहे. आणि नागपूरमध्ये किती आहेत, तर 6 आहेत. नागपूरमध्ये किती आहेत, तर 6. तर या ठिकाणी आपण काउंटिंग देखील करू शकतो. तर आता तुम्ही जर बघितलं तर कोकणात आपल्याला 7 दिसत आहे, पण ते जर बघितलं तर मुंबई वगैरे किंवा बृहन्मुंबई वगैरे असे मिळून ते पूर्ण 7 होतात. तर जे काय आहे तर आपल्यासाठी महत्त्वाचं काय, तर सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता,
तर हा देखील प्रश्न विचारला जातो. तर सर्वात मोठा प्रशासकीय विभाग हा आहे औरंगाबाद, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वात छोटा प्रशासकीय विभाग जर विचारला तर तो काय आहे, तर तो कोकण आहे. लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकाने. आणि कधी कधी असंही विचारलं जातं की पुणे प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत, तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर ती 5 आहे, किंवा आपल्याला परीक्षेत ते आलं पाहिजे. नागपूरमध्ये किती आहेत, तर 6 आहे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर जो आहे आपण अमरावती आणि नागपूर, तर यांना आपण काय म्हणतो, तर विदर्भ. तर बऱ्याचदा प्रश्न असा विचारला जातो की विदर्भात एकूण किती जिल्हे आहेत, तर त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय होईल, तर ते 11. आता अमरावतीमध्ये 5 आणि नागपूरची 6 अशी मिळून किती झाली, तर ती 11. तर या पद्धतीनं आपण जे आहे तर ते प्रशासकीय विभागाबद्दल देखील थोडी माहिती बघितली आहे का, जी परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. तर निश्चितपणाने जर आपण बघितलं तर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर निश्चितपणाने लाईक करा. आणि जे काही हे आपलं ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा हे जे काही ई-लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, तर याला सबस्क्राईब करा. आणि हे शेजारचं बेल आयकन दाबायला देखील विसरू नका, की जेणेकरून मी जेव्हाही जे नवीन आपले भाग आहे किंवा नवीन लेक्चर आहे तर ते अपलोड करेल तर ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. धन्यवाद.